बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। महाबँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनाचे सर्व सभासद प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर एक दिवसाच्या देशव्यापी संपावर। औरंगाबाद शहरात तथागत गौतम बुद्ध यांची अस्थि दाखल, दर्शन घेण्यास लाखोंची गर्दी, तगडा पोलीस बंदोबस्त तैनात। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आज महाबँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनाचे नोकर भरतीच्या प्रश्नावर एका दिवसाच्या देशव्यापी संपात सर्व संघटना सहभागी असल्यामुळे जवळजवळ 2000 पेक्षा जास्त शाखातून रोखीचे अथवा चेक वटणावळीचे कुठलेच व्यवहार होऊ शकले नाहीत। बँकेत पुरेशी नोकर भरती न केल्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे, तर दुसरीकडे ग्राहकांना देखील अनेक असुविधांना तोंड द्यावी लागत आहेत, ज्याचा बँकेच्या कामकाजावर देखील विपरीत परिणाम होत आहे। औरंगाबाद येथे बँक ऑफ महाराष्ट्र क्रांती चौक शाखा समोर निदर्शने करण्यात आली। यामध्ये बँकेच्या व्यवस्थापनाच्या आडमुठेपणाच्या धोरणाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या। बँकेमध्ये पुरेशी नोकर भरती करण्यासाठी मागणी करण्यात आली। संघटनेचे कार्याध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र देवळे यांनी मार्गदर्शन केले व NOBO अधिकारी संघटनेचे अजय बोरसे आणि गिरीश सुलताने तसेच AIBO चे निलेश खरात यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉम्रेड राजेंद्र देवळे, राजेंद्र मुंगीकर, अजय बोरसे, निलेश खरात, गिरीश सुलताने, प्रशांत कुलकर्णी, पियुष बिराडे, शीला खरात यांनी प्रयत्न केले। श्रुतिका मोहोड यांनी आभार प्रदर्शन केले। औरंगाबाद शहरात बुद्ध अस्थींचे आगमन झाल्यानंतर भव्य दर्शन आणि थायलंड येथील 110 भंतेंचे उत्साहात स्वागत करीत त्यांच्या धम्मदेसनेचा लाभ शहरातील उपासकांनी घेत ह्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनले। थायलंड येथून 110 भंतेजींच्या समवेत जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींचे दर्शन आणि भंतेच्या स्वागताचा भव्य सोहळा आज औरंगाबादेत मोठ्या उत्साहात पार पडला। या पदयात्रेसोबत प्रमुख भंते लॉन्ग फुंजी, अभिनेते गगन मलिक आणि आयोजक सिद्धार्थ हत्तीआंबिरे हे होते। औरंगाबाद येथील केम्ब्रिज चौक येथे विश्रांती केल्यानंतर आज सकाळी पुन्हा पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। शहरात त्यांच्या मार्गावर उपासकांनी रस्त्यावर पुष्प आच्छादित करून त्यांचे मोठ्या भक्तीने भंतेचे स्वागत करण्यात आले। त्या दरम्यान दूध डेअरी सिग्नल येथे धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजता जालना रोड मार्गे दूध डेअरी, बाबा पेट्रोल पंप, छावणी ते तिसगाव बौद्ध विहार येथे भदंत गण पोहोचल्यावर त्या ठिकाणी मुक्काम करण्यात येणार आहे। आज शहरात पवित्र अस्थी कलश दाखल झाल्यानंतर लाखो उपासकांनी त्यांचे दर्शन घेतले। सदर पदयात्रा शहरातून जात असताना शहर पोलीस दलाच्या वतीने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले होते, तर पदयात्रा मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। औरंगाबाद शहरातील बौद्ध उपासक आणि बौद्ध धम्म यात्रेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर अरुण शिरसाट यांच्यासह संपूर्ण बौद्ध अनुयायांना सोबत पक्ष संघटनेचे प्रमुख हजर होते। 28 जानेवारी रोजी लासूर स्टेशन येथे बुद्ध अस्थींचे दर्शन आणि भंतेचे स्वागत होणार आहे। तो वही बात हो गई, जो आदमी खुद ही खुश नहीं है वो तो लोगों में खुशियां बांटने की बात कर रहा है। तो मैं समझा नहीं, उसने कहा क्या वो बुद्धिस्ट है जो लोगों को जाकर बोल रहा है कि धम्म फॉलो करो? तो मैंने कहा ये बात तो सही है, तब मैं बुद्धिस्ट नहीं था। तो सबसे पहले मैंने 2014 में बौद्ध धम्म अपनाया श्रीलंका में। उसके बाद जब मैं वापस भारत में आया तो मुझे लगा प्रचार प्रसार शुरू करूं। तो जब प्रचार प्रसार करना शुरू किया तब जाकर मैंने बाबा साहब के बारे में जाना, और जब मैंने उस महामानव के बारे में जाना तो मेरे जीवन का रोल मॉडल बाबा साहब ही बन गए। क्योंकि एक बोधिसत्व जो कार्य उन्होंने किए नॉर्मल इंसान कर ही नहीं सकता, वो एक महामानव ही कर सकता है जो उन्होंने किए। मैं सोच में पड़ गया कि जो आदमी जिसको कभी साथ में खेलने नहीं दिया गया, उठने बैठने नहीं दिया गया, पढ़ने नहीं दिया गया, जितने ही प्रताड़ना उन्होंने सही, शायद ही किसी ने सही होगी, और लेकिन वो रुका नहीं और ऐसे मुकाम पर पहुंचा, उसकी तैयारी हम कर चुके हैं।
मिठमिठा येथील तलाठी ज्ञानेश्वर सोनवणे, संतोष लोळगे व मंडळाधिकारी BR घुसिंगे यांची विभागीय चौकशी लावून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त खान सादिक पाशा यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. औरंगाबाद डिपार्टमेंट के महसूल विभाग के औरंगाबाद के अंदर मिटमिटे में काम करने वाले तलाठी आदरणीय ज्ञानेश्वर सोनवणे साहब और संतोष लोड़के साहब रेवेन्यू डिपार्टमेंट के मंडल अधिकारी है। इनके पास में हमारे कुछ प्रॉपर्टी का उसका फेयर लेने के लिए और उसका ऑनलाइन सादर करने के लिए 50-60 अभी तक एप्लीकेशन दिए, 50-60 बार चक्कर मारे उनके पास में। आजकल करते करते 2 साल हो गए, अभी तक उन्होंने उसका फेयर भी नहीं लिया और ऑनलाइन भी नहीं लिया। आखिर में जब उनसे बात हुई तो उनका यह कहना है कि औरंगाबाद के तहसीलदार से लेकर तो कलेक्टर तक हमको हफ्ता देना पड़ता है और 2 लाख की डिमांड की उन्होंने हमारे को। ये बड़े अफसोस की बात है कि रेवेन्यू खाता बड़ा बदनाम है। ऊपर से ऐसे भ्रष्ट अधिकारी अगर से इस डिपार्टमेंट में काम करेंगे तो ये खाता और ज़्यादा बदनाम होगा। लेकिन अफसोस की बात यह है कि एक IAS ऑफिसर औरंगाबाद के कलेक्टर के ऊपर वो लोग इतना बड़ा एलिगेशन कर रहे हैं, उनको भत्ता देना पड़ता है बोलकर। तो आज हमने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण किया है और आज हमारा इस उपोषण के संदर्भ में ये डिमांड है कि ऐसे भ्रष्ट अधिकारी दोनों तलाठी और मंडल अधिकारी इमीडिएटली इनकी मालमत्ता की भी चौकसी होनी चाहिए और इनके ऊपर DA लगाना चाहिए। इनके ऊपर विभागीय चौकसी लगाकर इनको इमीडिएटली सस्पेंड करना चाहिए और आगे चल के बरतरफ करना चाहिए। ऐसी डिमांड है हमारी। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, समन्वयक संघाचे अधिकृत उमेदवार मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रातल्या विधान परिषदेमध्ये 7 पदवीधर आणि 7 शिक्षक आमदार आहेत आणि हे सर्व वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. ह्या आमदारांना विधानसभेच्या आमदारांसारखे इतर कामे करायची नसतात, तर यांना फक्त शिक्षक आणि शिक्षणाच्या संदर्भात जी काही धोरणात्मक निर्णय शासन घेत असतो त्याच्यावरच लक्ष ठेवणे यांचं काम असतं. परंतु हे काम सुद्धा ते प्रॉपरली करू शकले नाहीत. 14 आमदार सभागृहामध्ये असताना कायम शब्द आला, कायम नोंदणी शाळा आल्या, अनुदान देणं थांबवलं, जुनी पेन्शन थांबवली. हे सगळं मिळवण्यासाठी संघटनाच रस्त्यावर आली. कायम शब्द काढण्यासाठी संघटना लढते, अनुदान मिळवण्यासाठी संघटना लढते, जुन्या पेन्शन परत मिळवण्यासाठी संघटना लढते. सगळ्या वेगवेगळ्या विषयांसाठी जर संघटनाच लढते तर मग शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणुकीला पक्ष का? हा प्रामुख्याने आम्हा सगळ्या शिक्षकांच्या समोर उद्देश होता. म्हणून आम्ही सर्व शिक्षकांनी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून माझी उमेदवारी आपण दाखल केलेली होती. आम्ही पूर्ण मराठवाड्याचा दौरा करून आलेलो आहोत. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. एकीकडे निष्क्रिय आमदार आणि एकीकडे योगदान नसलेला उमेदवार अशी सगळं शिक्षकांमध्ये चर्चा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही विजयी वाटचाल करत आहोत. मकाई गेट रस्त्याचे अतिक्रमण 3 दिवसात काढण्यात यावे, नाहीतर महानगरपालिकेसमोर तीव्र उपोषणाचा इशारा ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल यांनी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मनपा प्रशासनास दिला आहे. बोलिए महाराज, आज काय बारे में निवेदन दिया? आज आम्ही आयुक्त साहेबांना, आयुक्त नव्हते म्हणून आम्ही निकम साहेबांना, उपायुक्तांना हे पत्र दिलेलं आहे. आज टाउन हॉल ते मके गेटपर्यंत रोडचं काम सुरू असून 2 वर्षापासून आम्ही त्यांच्यावर रोड तयार व्हावा म्हणून आम्ही निदर्शनं केली, निवेदन दिली आणि मोर्चे काढले. आज जो काम सुरू होत आहे त्याचबरोबर मके गेट, घाटी प्रगती कॉलनी आणि घाटी गौतमनगर येथे मागील 10 ते 12 वर्ष अगोदर भापकर साहेब आयुक्त होते तेव्हा त्यांनी तिथलं अतिक्रमण काढलं होतं. 80 फुटाचं जे अतिक्रमण होतं ते सगळं फाडून टाकलं होतं. अतिक्रमण विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झालेलं आहे. आता वरच्या बाजूला मके गेटला आणि मके गेटच्या बाजूला आम्हाला असं कळालं आहे की ते फक्त 40 फुटाचा रोड घेणार आहे, 80 फुटाचा घेणार नाही. म्हणून आज रोजी आम्ही माननीय निकम साहेब यांना तेथील अतिक्रमण काढावं, 3 दिवसाच्या आतमध्ये ते अतिक्रमण नाही काढलं तर आम्ही काँग्रेस पक्षातर्फे महानगरपालिकेवर उपोषणाला बसू असे आम्ही त्यांना निवेदन दिले. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात.
तोपर्यंत पाहत रहा एडियन. महामोर्चा महामोर्चा महामोर्चा, राज्यभरात एकच चर्चा. गायरानधारक व मुस्लिम आरक्षण या विषयावर भव्य महामोर्चाचे आयोजन. 31 जानेवारी 2023 रोजी ठीक 12 वाजेला भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या पिढीच्या उद्धारासाठी सर्व बांधवांनी भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहावे. आयोजक खान साजिद पाशा, अध्यक्ष आझाद NGO आणि अरविंद कांबळे, BRSP राज्य सहसचिव, औरंगाबाद. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि अन्य ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशाला शिवना शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक BB सोनवणे, शाळेचे व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष उत्तमराव सोनवणे, अजिंठा पोलीस स्टेशनचे API अजित विस्पुते, PSI राजू राठोड, PSI धम्मदीप काकडे, अरुण गाडेकर, शिवना गावाचे सरपंच कौशल्याबाई रघुनाथ वाघ, उपसरपंच गणेश सपकाळ, ग्रामसेवक सरावण आंभोरे, तलाठी भगतसिंग पाटील, डॉक्टर सुभाष काळे, माजी सरपंच संतोष जगताप, मुरलीधर काळे, माजी सरपंच इस्माईल कुरेशी, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण झाल्यानंतर प्राथमिक आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या कार्यक्रमात विविध विषयावरील गीत, नृत्य, नाटिका, बालगीते शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त नृत्यातून सादर केली. याच कार्यक्रमात शिवाई स्पोर्ट क्लब शिवना यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना कबड्डी स्पोर्ट किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला कामे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार आणि समारोप BB सोनवणे यांनी केले. एडियनसाठी सिल्लोड विभाग प्रतिनिधी विनोद जगताप. खुलताबाद तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी विक्रम दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ, शेहजाद बेग, अंकुश भराड, जितेंद्र बोचरे, शेख इरफादुद्दीन यांच्यासह आदी उपस्थित होते. गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर व पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या हस्ते झाले. वन विभाग कार्यालय 6 विविध कार्यालयात ध्वजारोहण मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष SM कमर, माजी नगरसेवक डॉक्टर मोहिनोद्दीन कादरी, योगेश बारगळ, ज्ञानेश्वर बारगळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बहुरे, माजी नगर अध्यक्ष कैसरोद्दीन, मुरलीधर दांडेकर, परसराम बारगळ, वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेरकर, सतीश दांडेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यालयाच्या प्रांगणात शाळेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने लेझिम पथकाने पाहुण्यांना आकर्षित करून सर्वांची मने जिंकली. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. सिल्लोड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान गौरव रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीसाठी सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट अशोक तायडे, बनेखा पठाण, रघुनाथ घरमोडे, मचिंद्र धाडगे, शालिक शेळके, सय्यद अनीस, कडुबा जगताप, प्रभाकर पारधे, अशोक सोनवणे, शेख शाखेर,
अशोक सुरडकर, शेख मुक्तार, बबलू खा पठाण, शेख फेरोज, मुक्ताराम गव्हाणे, काकासाहेब इंगळे, प्रकाश बिरारे, पोपट पगारे, सय्यद परवेश, विनोद पगारे, धम्मा जोगदंड, सरोदे रंजनाबाई आदी उपस्थित होते. गंगापूर येथील तलत उर्दू प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी फैसल बाईसवान हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी लिंबू चमचा, थैला रेस, कृषी रेस आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी तलत उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहरातील नव्याने बनवण्यात आलेल्या हज हाऊसच्या इमारतीचे उद्घाटन तात्काळ करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष यांनी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. जनवरी 2023 को औरंगाबाद हज हाउस के ताल्लुक से, इसके इफ्तिताह के ताल्लुक से हमने माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, उसी के साथ विभागीय आयुक्त साहब, जिलाधिकारी साहब और प्रशासक सिडको के एक लेटर दिया, जिसमें ये कहा गया कि औरंगाबाद में हज हाउस की जो इमारत है जिसको बनकर काफ़ी टाइम हो गया है, लेकिन अभी तक उसकी ओपनिंग, उसकी इफ्तिताह नहीं हुआ है, उसका उद्घाटन नहीं हुआ है। उसी ज़मान में हमने 24 तारीख को एक मेमोरेंडम दिया था और उसमें ये कहा गया था कि मार्टवाड़ा औरंगाबाद में पूरे मार्टवाड़ा से हाजी लोग यहाँ पर आते हैं और यहाँ पर आने के बाद ही जो है आगे हज के लिए जाते हैं। लेकिन अब कुछ दिन के बाद, कुछ महीनों के बाद जो है हज का मुकद्दस महीना शुरू होने वाला है, लेकिन अभी तक जो है हज हाउस की इफ्तिताह नहीं हुआ है, जबकि बिल्डिंग कंप्लीट हो गई थी। हज हाउस के साथ साथ ही जो है वंदे मातरम हॉल का भी काम शुरू हुआ था, लेकिन वंदे मातरम हॉल जो है वो कंप्लीट हो गया है, वहाँ पर जो है प्रोग्राम शुरू हो गए। सिर्फ जो है हज हाउस का भी इफ्तिताह बाकी है, जिसकी वजह से जो है आने वाले जो हाजी है उन लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ेगा, क्योंकि ये जो हज हाउस बनाया गया है ये हाजियों की सहूलत के लिए बनाया गया है। अगर उसमें अगर हज के वक्त ही उसका इस्तेमाल नहीं हो रहा है तो इसके बना के क्या फ़ायदा है। इसलिए हमने जो है महाराष्ट्र शासन को एक अल्टीमेटम दिया है कि अगर आने वाली 15 फरवरी तक अगर जो है हज हाउस की ओपनिंग हुई तो 15 फरवरी के बाद वंचित बहुजन आघाड़ी औरंगाबाद इसकी ओपनिंग कर देंगी हाजी हजरात की सहूलत के लिए। उसी ज़मान में जो है आज एक मीटिंग ली गई थी हमारी पूरी टीम के साथ कि भाई अगर 15 तारीख तक हुकूमत जो है अगर इसकी ओपनिंग नहीं करी तो आगे के लिए हमको क्या जो है रास्ता अख्तियार करना है। उसी लिए आज जो है वंचित बहुजन आघाड़ी मध्य की पूरी टीम ने इशू को लेकर मीटिंग ली है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 2 टप्प्यात पार पडलेल्या सर्व पदवी परीक्षांचे बहुतांश निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेदरम्यान भरारी पथकांना 20 जानेवारीपर्यंत 386 कॉपी बहादर आढळून आले आहेत, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 2 टप्प्यात पार पडलेल्या सर्व पदवी परीक्षांचे बहुतांश निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेदरम्यान भरारी पथकांना 20 जानेवारीपर्यंत 386 कॉपी बहादर आढळून आले. विद्यापीठ कायद्यातील 48(5) ए नुसार स्थापन सत्यशोधन समितीसमोर सुनावणीनंतर पुढील बैठकीत या कॉपी बहादरांवरील कारवाई निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर गणेश मंझा यांनी दिली. BA, BSc व BCom अभ्यासक्रमाची द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली, तर प्रथम वर्ष BA, BSc व BCom प्रथम सत्राच्या परीक्षा 22 डिसेंबरपासून सुरू झाल्यात. पहिल्या टप्प्यात तांत्रिक अडचणी तर दुसऱ्या परीक्षा केंद्रावरील गोंधळ, परीक्षेपूर्वी उत्तरे विद्यार्थ्यांकडे मिळाल्याचे प्रकार समोर आले. त्या प्रकरणांची कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी गंभीर दखल घेतली. पदवी अभ्यासक्रमासाठी 4 जिल्ह्यात 240 परीक्षा केंद्रावर 1,48,917 विद्यार्थी, कला व सामाजिक शास्त्र 43,369, वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र तर 1,19,923, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतून अशा 3.5 लाख पदवी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथके नेमण्यात आली आहेत. कॉपीमुक्त परीक्षेचे आवाहन करूनही काही केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले. भरारी पथक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसह परीक्षा भवनाच्या पथकाने केलेल्या कारवाईत 386 गैरप्रकारांची नोंद झाली आहे. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या सुनावणीनंतर
सत्यशोधन समिती अहवाल देईल. त्या अहवालातील शिफारसीनुसार पुढील कारवाई करू, असे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी सांगितले. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या विषयावर चित्रकला स्पर्धा SBOA पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. परीक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका हद्दीत शहर साधन केंद्र सिडको N6 अंतर्गत प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार शहरामध्ये प्रत्येक शाळेत शाळा स्तरावर आणि मुख्य 3 ठिकाणी SBOA पब्लिक स्कूल, मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा, प्रियदर्शनी इंदिरानगर आणि सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे स्पर्धा आयोजित केल्या होत्या. SBOA शाळेतील चित्रकला स्पर्धेत महानगरपालिका उपायुक्त नंदा गायकवाड, मनपा शिक्षणाधिकारी सुनील डोंगरे यांनी भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले. या ठिकाणी चित्रकला स्पर्धेमध्ये हर्सुल केंद्रातील SBOA पब्लिक स्कूल, वत्सलाबाई पाटील शाळा, नूतन बहुउद्देशीय माध्यमिक शाळा, न्यू हायस्कूल हर्सुल या शाळेतील एकूण 517 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील 4 विद्यार्थ्यांची चित्र परीक्षक यांच्याद्वारे निवड करण्यात आली. स्पर्धेमध्ये SBOA शाळेतील तनिष्क संतोष गाढे या विद्यार्थिनीला मनातील ताणतणाव या चित्रासाठी प्रथम, वत्सलाबाई पाटील शाळेतील सपना शिवाजी खरात या विद्यार्थिनीला बेटी बचाव या चित्रासाठी द्वितीय, न्यू हायस्कूल शाळेतील सचिन सत्यवान बुसनुरे या विद्यार्थ्याला बेटी पढाव या चित्रासाठी तृतीय, नूतन बहुउद्देशीय प्राथमिक शाळेतील प्राची किरण दाभाडे या विद्यार्थिनीला स्वच्छ भारत या चित्रासाठी प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. या चित्रकला स्पर्धाचे नियोजन उपायुक्त नंदा गायकवाड आणि जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी संगीता सावळे, कार्यक्रमाधिकारी ज्ञानदेव सांगळे आणि सचिन खरात विशेष शिक्षक यांनी केले होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामनाथ थोरे शिक्षण विस्तार अधिकारी आणि SBOA शाळेच्या मुख्याध्यापिका पुरंदरे आणि फहीम अन्सारी यांनी परिश्रम घेतले. परीक्षणासाठी कला शिक्षक अशफाक शेख, शिवाजी पवार, दिनेश कुलकर्णी पर्यवेक्षक म्हणून लाभले होते. हर्सुल परिसरात सुरू असलेल्या हर्सुल प्रीमियर लीग ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. यावेळी हर्सुल परिसरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हर्सुल परिसरातील रोशनबाग यासीन नगर येथे रविवारपासून हर्सुल प्रीमियर लीग सीझन 5 या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी करण्यात आले होते. सुरू असलेल्या हर्सुल प्रीमियर लीग ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. यावेळी हर्सुल परिसरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फारुख पटेल, युनुस पटेल, अझीम पठाण, वसीम शेख, अथर पटेल, एडियनचे संचालक इरफान पटेल, नईम पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेदरम्यान आयोजक आणि उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. फायनलमध्ये नदीम पठाण यांची सेमीफायनल क्लबच्या विरुद्ध संघ नईम पटेल यांचा IT नेट संघात लढत झाली. यात प्रथम बक्षीस फारुख पटेल यांच्याकडून 31,000 रुपये तर दुसरे बक्षीस युनुस पटेल यांच्याकडून 21,000 रुपये ठेवण्यात आले होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. महाबँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनाचे सर्व सभासद प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर 1 दिवसाच्या देशव्यापी संपावर. औरंगाबाद शहरात तथागत गौतम बुद्ध यांची अस्थी दाखल, दर्शन घेण्यास लाखोंची गर्दी, तगडा पोलीस बंदोबस्त तैनात. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.